जिल्ह्यात पसरली थंडीची प्रचंड लाट, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन. जिल्ह्यातील सरासरीच्या तापमानात घट, एक ठिकाणी पेटल्या शेकोट्या. बुलढाणा जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा 2 ते 3 अंशांनी घसरला आहे. दरम्यान बुलढाणा शहरासह जिल्ह्यात आजपासून 4 ते 5 दिवस थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. या कमी तापमानामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा मोठा परिणाम पडलेला आहे. सध्या सर्दी, खोकला, ताप अशा आजारांचे रुग्ण सुद्धा वाढत आहेत. प्रामुख्याने लहान बालके आणि वृद्ध नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत आणि दिवसभर नागरिकांकडून उबदार कपड्यांचा वापर केला जात असल्याचं चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. गेल्या 6 डिसेंबर पासून आजपर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये किमान तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट झाल्याचं निदर्शनास येते आहे. उत्तरेकडील शीतलहरीचा प्रभाव यामुळे थंडीचा कडाका संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाणवायला लागलेला आहे आणि प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर द्वारा प्राप्त हवामान अंदाजानुसार इथून पुढे सुद्धा सध्याची जी तापमान कक्षा आहे 12 ते 13 अंश सेल्सिअस पर्यंत किमान तापमान राहते आहे, त्याची नोंद होते आहे. तर असंच तापमान येत्या 4 ते 5 दिवसात जिल्ह्यात राहणार आहे. तर अशी थंडीची लाट नाही म्हणता येणार, पण त्यासारखीच परिस्थिती जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आढळून येत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांना ओलीत करताना शक्यतो संध्याकाळच्या वेळी करावे. तसेच भाजीपाला पिकांना, फळबागांना सुद्धा ओलीत हे संध्याकाळच्या वेळेस करावे, जेणेकरून थंडीपासून पिकांना इजा होणार नाही. त्यासोबतच फळबागांमध्ये, फळझाडांच्या आळ्यामध्ये पालापाचोळ्याचे आच्छादन करावे, ज्यामुळे जमिनीतील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यासोबतच जनावरांना थंडीचा त्रास होऊ नये त्यासाठी त्यांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी व जनावरांना उन्हामध्ये काही काळ उभे ठेवावे, जेणेकरून त्यांना ड जीवनसत्व मिळण्यास मदत होईल. त्यासोबतच कोंबड्यांच्या पिल्लांना शेडमध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बल्ब लावावे, जेणेकरून शेडमधील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होईल. नमस्कार. सध्या थंडीचे दिवस आहेत. टेम्परेचर खूप कमी होत आहे. तसं थंडीच्या दिवसाला हेल्दी सीझन समजलं जातं, परंतु काही एज ग्रुपमध्ये हे थोडंसं हानिकारक पण असतं, जसे की छोटे बच्चूमध्ये आणि ओल्ड एजमध्ये. या थंडीच्या दिवसामध्ये COPD, ब्रॉन्कियल अस्थमा, ॲलर्जिक डिसीजेस, URTI असे जे काही थोडेसे व्हायरल इन्फेक्शन्स वाढतं, त्याची प्रतिकारशक्ती कमी असते. ज्यांना दम्याचा आजार आहे, ज्यांना COPDचा आजार आहे, जे ॲडिक्टेड बीडी स्मोकर आहेत, सिगारेट स्मोकर आहेत, अशामध्ये ह्या आजाराचं एक्झाजर्बेशन होत असतं. या कारणास्तव या लोकांनी काळजी घ्यायची असते. सर्वात प्रथम म्हणजे उबदार वातावरणामध्ये राहणे, थंडीमध्ये एक्सपोज न होणे आणि गरम कोमट पाणी पिणे हे दमा आणि COPDच्या लोकांसाठी खूप चांगलं असतं. आणि जर आजारी पडले तर योग्य वेळी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे. दुसरा भाग बच्चूमध्ये, जे बच्चू 5 वर्षापर्यंतच्या बच्चूमध्ये URTI, LRTI जसे की निमोनिया होणे, ॲलर्जिक रायनायटिस होणे, सर्दी खोकला होणे हा प्रकार वाढतो व्हायरल इन्फेक्शनमुळं. त्या कारणास्तव बच्चूंना अतिशय उबदार वातावरणामध्ये ठेवावे आणि जर जेवढी शक्यतो काळजी घ्यावी. आणि जर ते आजारी पडत असतील किंवा त्यांना काही प्रॉब्लेम झाला तर सरकारी दवाखान्यात किंवा नजीकच्या दवाखान्यामध्ये त्वरित उपचार घेण्यासाठी दाखवून द्यावे.